नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत 19 ऑगस्ट 2026 रोजी आलेलं जे महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा संवर्गण ह्या अंतिम निवड सूची अतिरिक्त अंतिम प्रतीक्षा सूची जी आहे तर ती प्रसिद्ध करण्याबाबत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. नगर परिषद भरती गट क साठीची जी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली ती जुलै 2023 मध्ये जी आहे तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करता 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन प्राप्त अर्जानुसार उमेदवाराची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 25 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गण ह्या प्राप्त झालेल्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर जे आहे तर 15 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. तर त्यानुसार हे जे अपडेट आहे प्रतीक्षा सूची व निवड सूची जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत गट क श्रेणी अ ब क ड, महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क श्रेणी अ ब क ड आणि महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक गट क श्रेणी अ ब क ड यानुसार जे आहे तर ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर उमेदवारांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या. तर भाग 4 अतिरिक्त अंतिम निवड सूचीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ याचा होत नाहीये. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. याचं PDF जे आहे ते आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. इथं पात्र उमेदवार आणि प्रतीक्षा यादीतले आणि निवड यादीतले उमेदवाराची यादी जी आहे तर याच्यामध्ये जोडण्यात आलेली आहे. नगर परिषद भरती 2023 साठीचं हे जे निवड यादी व प्रतीक्षा यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. आणि हे जे नगर परिषद दस्तऐवज म्हणजे कागदपत्र पडताळणीचा दिनांक जो आहे ते 21 ऑगस्ट 2026 11 वाजता. त्यानंतर नगर परिषद पाणी पुरवठा जलनिसारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गट क श्रेणी क 21 ऑगस्ट 2026 आणि महाराष्ट्र नगर परिषद लेखापाल लेखापरीक्षक गट क श्रेणी क 21 ऑगस्ट 2026 असा जो वेळ जो आहे तर तो देण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी कागदपत्र पडताळणीसाठी जाण्यासाठीचे कागदपत्र जे आहेत SSC म्हणजे तुमचं 10वीचं प्रमाणपत्र आहे, शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्याचं गुणांचं प्रमाणपत्र, वयाचा दाखला असणारं प्रमाणपत्र, मग जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, उमेदवारांना मागास प्रवर्गातून असल्यास जात प्रमाणपत्र, अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचं प्रमाणपत्र, माजी सैनिक, युद्धात सैन्यात किंवा मृत्यू पावलेल्या अपंग झालेल्याचं प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, त्यानंतर अनाथ असेल तर त्याचं प्रमाणपत्र म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट अर्ज करताना दिलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे तर जायचं आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची बैठक क्रमांक, उमेदवाराचं नाव, लिंग, जन्मतारीख, मूळ प्रवर्ग, एकूण गुन्हा आणि प्रतीक्षा यादीतील निवड झालेले उमेदवार जे आहेत तर त्यांची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. याचा PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.